हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलीकवरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धैर्मुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच अशी। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदय ज्याचे करीते ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी द्वै ठाई ना सर्प जगत, हे स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची अशी। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्मा आप्तकाम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, हे वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो न्याता। चला विचार सागर तरंग पाचव्या तरंगाचं रहस्य, त्यामधली दुसरी शंका चालू आहे। द्वैत मत प्रमाण का अद्वैत मत प्रमाण, या शंकेचा उहापोह जास्त केलेला आहे। कठोर शब्दाने केलेली निंदा आणि सौम्य भाषेनं केलेली निंदा, असा जो शंकाकार फरक म्हणून सांगत होता, तुम्हाला जर खंडनच करायचं होतं तर कठोर शब्दात एवढ्या का केलं, सौम्य भाषेत सुद्धा हे करता येत होतं। कठोर भाषात करून त्याच्यात फल काय मिळालं?
कारण सौम्य भाषामध्ये फरक पडत नाही. सौम्य भाषेनं फरक पडत नाही, म्हणून अनादि कार्यास कठोरतेचाच उपदेश करावा लागतो. म्हणून कठोरता जरी वापरली असली तरी ती मनातून नाही, हे लक्षात असू द्यावं. निश्चलदासजींनी श्री रामानुजाचार्यांना किंवा बाकीच्या सर्व आचार्यांना निंदा केली आहे. त्या निंदा करण्यात मनाचा क्षुद्रपणा कोठेच नाही, हे लक्षात असू द्यावं. मनातून ती निंदा केलेली नाही. आणि विद्वानांनी विद्वानाची केलेली निंदा विद्वानांनीच विद्वानाची केलेली निंदा अर्थवादात्मक असते. त्याच्यात गैर काही उत्पन्न होत नाही, त्याच्यात चांगलंच उत्पन्न होतं. यात शिष्ट शिष्ट मर्यादा अतिक्रमणाचा दोष होत नाही. म्हणजेच संप्रदायामध्ये जसं वागावं लागतं त्या नियमाचा काही नियम मोडत नाही. नियमाचा नियम न मोडला म्हणजे झालं. नियमाचा जर नियम मोडत असेल तर मग काय हरकत नाही. कशाला कठोरता बोलण्यात. आता जर प्रतिपादनामध्ये जीवाचं कल्याण करायचं असेल, जीवाला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल आणि मुमुक्षुला विषय समजतच नसेल तर त्या ठिकाणी कठोर भाषेतही सांगावं लागतं. मग कठोर भाषेत सांगितलं म्हणजे काय नियम मोडला का? कठोर भाषा वापरणं कारण काय त्याचं? कळावे, कळणे, आहे का नाही? याच्यासाठी त्या ठिकाणी कठोरता वापरलेली आहे निश्चलदास स्वामींनी. म्हणून अर्थवादात्मक आहे. हा आपण कालच्या शंकेचं उत्तर झालं. पण शंकाकार पुन्हा शंका करतो की अहो आपण म्हणता त्याप्रमाणे, आपण जे सांगता त्याप्रमाणे हा युक्तिवाद आहे. हा काय केला तुम्ही? युक्तिवाद केला. मग हा युक्तिवाद शंकराचार्यादी सर्व आचार्य संप्रदायी, त्याच्यात मग शंकराचार्याचे काय आले संप्रदायी, आणि रामानुजाचार्याचे आले, वल्लभाचार्याचे आले, निंबार्काचे आले. सगळ्या आचार्यांचे जेवढे म्हणून संप्रदाय आहेत त्या लोकांना मान्य होईल का हा नियम तुमचा? तुम्ही जे म्हणता या नियमानं काही बिघडत नाही आणि आम्ही निंदा जी केली आहे ती अर्थवादात्मक केली आहे, पण हे तुम्ही जे सांगायला लागलात हे त्यांना पटन का इतरांना? मग संप्रदाय कोणा संप्रदायाचा असो, त्यांना हे पटन का तुम्ही सांगायला? ते त्यावेळेस तो म्हणतो आचार्य संप्रदाय लोकास मान्य होईल काय? मान्य होईल काय म्हणजे पटन का? उत्तर ग्रंथकर्ते असं देतात, झाला पाहिजे.
त्यांना मान्य व्हायलाच पाहिजे. युक्तिवाद केलेला हा मान्य करावाच लागेल. पण अविचारी, विचार न करता, व्रताभिमानी जर निंदे दृष्टीनं जर पाहिल तर त्याला समजणार नाही. आणि जर तर त्याला हे सांगितलेलं मान्य होईल. अविचारी व्रताभिमानी कोणत्याही आचार्य सांप्रदायिकास मान्य होईल. पण तो कसा पाहिजे? अविचारी. असे आम्हास वाटत नाही. कसं वाक्य बनविले पहा. त्याचा प्रश्न काय आहे? हा युक्तिवाद शंकराचार्यादी सर्व आचार्य संप्रदायी लोकांस मान्य होईल का? तर मान्य झाला पाहिजे म्हणते. सुरुवातीला मान्य व्हायला पाहिजे. पण अविचारी असला तर, व्रताभिमानी असला तर, कोणत्याही आचार्य सांप्रदायिकास मान्य होईल. कोणत्याही आचार्य सांप्रदायिकास मान्य होईल असे आम्हास वाटत नाही. असं आम्हाला वाटत नाही. पण झाला पाहिजे. पण काय? हे विचार मान्य झाला पाहिजे. पण कोणत्याही सांप्रदायिकास हा मान्य होईल असं आम्हाला वाटत नाही. कसा वाक्प्रचार आहे हा? कसं बोलणं आहे? पटायला पाहिजे. पण कोणत्याही संप्रदायाला पटेल असं आम्हाला वाटत नाही. म्हणून तर तुम्ही 5 जणच आहे इथं. याचा अर्थ काय आहे? पटायला पाहिजे का नाही सगळ्याला? पण का पटत नाही? कारण पटत नाही. अविचारीला पटणं शक्यच नाही, है का नाही? व्रताभिमानीत ना, अभिमान असावा पण योग्य असावा ना. अभिमान बी असावा पण योग्य असावा. व्रथा म्हणजे विनाकारण, व्यर्थ. व्रथा म्हणजे व्यर्थ अभिमान, ज्याच्यापासून काहीही लाभ होत नाही असा अभिमान. अशा अभिमानाला कसं कळन? मग कळण्यासाठी व्रताभिमान सोडावा लागतो, है का नाही? म्हणजेच तो भ्रम, तो काय भ्रम आहे, तो भ्रम सोडावा लागन आणि सद्भ्रमामध्ये यावा लागन, संवादी भ्रमामध्ये यावा लागन. त्याला पटल्याशिवाय राहत नाही. म्हणून हे म्हणतात पटायला तर पाहिजे, पण संप्रदाय कोणताही असो त्याला पटणे शक्य नाही. कारण तो व्रताभिमानात आहे. संप्रदायाला म्हटले ते कोणाला 1-2 माणसाला म्हणले नाहीत. अशा अनेक संप्रदाय वाया चाललेले दिसायले. तर मनुष्य वाया गेलेला आपल्याला दिसत आहे. पण ह्या मोठ्या व्यक्तींना संप्रदाय वाया चाललेला दिसतो. संप्रदायात किती असते तर एखादा गंगात माणूस वाहून गेला तर माणूस हळहळ करतय. त्याच्या लेकरा बाळाचं कसं होईन, त्याच्या बायकोचं कसं होईन. पण जर एखादा जिल्हाच गेला वाहून तर आणि तसं नाही तर कसं आहे? ह्या जगात किती लोक आहेत? 150 कोटी जवळजवळ होत आलेत आता आपल्या याच्यातच, भारतातच. 150 कोटी पैकी किती कोटी करतात परमार्थ?
अहो कोठे नाही, कोठेच करतात. कोठीचा संबंधच नाही. कोठे हा संप्रदाय. म्हणून हा विचार बाणायला आद्य शंकराचार्यांचं मत पटवून घ्यावं लागतं. मग त्याला हा विचार पटतो. म्हणून कोणत्याही आचार्यांचे मत त्रयस्थ मनुष्यास प्रमाण मानता येणार नाही. त्रयस्थ मनुष्याला कोणत्याही आचार्याचं मत मानता येणार नाही. कसा मानेल तो त्रयस्थ? त्याला त्याचा अनुभवच नसतो. तर सर्वच आचार्य थोर आहेत. अहो कोणीही मत सांगू दे ना, त्याचं मत पटायला त्या मताचा अधिकारी व्हावा लागतंय, तेव्हा ते मत पटेल. तसे सर्वच आचार्य कसे आहेत, थोर आहेत, आणि त्यांचं मत पटणं कठीण आहे. आता आपल्याला वाटतो हा प्रवृत्ती शास्त्रातला परमार्थ जो आहे, त्या शास्त्रातलं का मत पटत का काय त्यांना? जे प्रवृत्ती शास्त्रात येतं, प्रवृत्तीमध्ये येतं, पूर्वमीमांसात येत, पण पूर्वमीमांसाचं मत पटलंय का? हाय तर त्याच्यात करायला तर, पण मत मान्य आहे का? संप्रदाय कळून परमार्थ करणारा हा विरळा असतो. संप्रदाय कोणचा असू द्या, संप्रदायाशी संबंध नाही. संप्रदाय असू द्या कोणताही, त्या संप्रदायाचं मत मानून त्या संप्रदायात प्रवेश करतो का? हा, मग तसं पूर्वमीमांसा शास्त्रामध्ये अनेक जण आहेत. मग त्या संप्रदायाचं मत मान्य आहे का? भागवत होतात, सत्य होतात, किंवा नाना प्रकारचे दुसरे कार्य होतात. आणि ते कार्य कशात आहेत? प्रवृत्ती शास्त्रात आहेत. प्रवृत्ती शास्त्राचं मत काय आहे? ईश्वर उपासक आहे. ईश्वराचं स्वरूप कळत आहे का सगळ्याला? आणि ते स्वरूप जाणून करायलेत का? मग मतच मान्य नाही ना. मत मान्य नाही, बळच नांद नाही. ती नांदणूक कशी आहे? बळच नांदणूक आहे ती. तिथं का आवड आहे, का प्रेम आहे, का ज्ञानाचा झरा आहे तिथं थोडाफार ओलावा आहे? काहीच नाही. अशा बुद्धिवान असणाऱ्या जीवाला कधी लाभ होणार? म्हणून संप्रदाय कोणताही असू द्या हो. आता नाना प्रकारचे संप्रदाय, असंख्य संप्रदाय आहेत ना आपल्या पृथ्वी तलावर. संप्रदाय अनेक आहेत. जसा हा वारकरी संप्रदाय, तसा प्रजापिता ब्रह्मकुमारी हा एक संप्रदायच आहे. हे संप्रदाय झाले. आणखी दुसरे संप्रदाय बरेच आहेत. असे संप्रदायामध्ये त्या संप्रदायाचं मत मानून संप्रदायात प्रवेश करत नाहीत. उगाच सकाराम मी एक, काही संबंध नाही संप्रदायाचा आणि त्याचा. फक्त मी एक हाय रे तुमच्यात, इतकंच आहे फक्त. सर्वच आचार्य थोर आहेत. व्याससूत्रांच्या अर्थाचा निर्णय करायचा ठरले तर कोणत्या तरी एका आचार्याचा अर्थ बरोबर मानावा लागेल का नाही? जर व्याससूत्रांच्या अर्थाचा निर्णय करायचा जर ठरविलेच, आता सर्वच आचार्य व्याससूत्रावरच चालतात. त्यांचा मेन मुद्दा तिथंच आहे, व्यासापाशीच आहे. व्यासाचं खंडन कोणीच करीत नाही. आणि सर्वच आचार्य कसे आहेत? भगवंताचे अवतार आहेत.
मग जर व्याससूत्रांचा विचार करायला एखादा जीव पुढं आला तर निर्णय करण्यासाठी निघाला पुढं ठरविलंच त्यानं, तर कोणत्या तरी एका आचार्याचा अर्थ बरोबर त्याला मानावं लागन का नाही? तो कोण्या आचार्याकडून जाऊ द्या, कोण्या दिंडी शिरू द्या, ते दिंडीचे नियम मानावे लागतील का नाही? आता नाना प्रकारचे दिंडी आहेत, मन मानेल जमल का तिथं? तसं कोणत्या तरी एका आचार्याचा अर्थ बरोबर म्हणून बाकीच्यांचा अर्थ चुकला असे म्हणावे लागेल. एकाचा बरोबर मानल्यावर आणि सगळ्यांनी वेगवेगळं मत सांगितलंय, मत सगळ्यांचे कसे येतं? आचार्यांचे मत वेगवेगळे येतं आणि मग एकाच मत मानायचं म्हणल्यावर बाकीच्यांचं चुकीचं येत असं ठरवावं लागल, है का नाही? किंवा सर्वांचाच अर्थ चुकला, जर स्वतंत्र अर्थ करणारा असला तर बाकीचे सगळेच हे कसे येतं? आचार्य चुकलेत, आपलंच म्हणणं बरोबर आहे. आता हे जे करायला ते त्याचं कसं आहे? सर्वसामान्य जीव जो परमार्थ करतो ना, तो म्हणतो मी करतो तेच बरोबर आहे, सगळे चुकीचे येतं, काय खरं नाही हो, त्याचं काय खरं नाही म्हणते. बाकीच्याला चुकीच समजतो. आता संन्याशांनी त्याजवळ काही नसू द्या, नुसती एखादी झोळी असू द्या आणि त्यानं भिक्षा मागू द्या, तरी त्याला चुकीचं ठरवित येतं. का म्हण? अहो धड धाकट आहे, त्याला काम करून न खायला काय झालं, चुकीचं ठरवित येत त्याला. आणि त्यानं जर अद्वैत तत्वज्ञानाचा बोध केला जर केला तर मग ते रिकाम राहून न तितकं शिकायला काय झालं? कोण्या का प्रकारानं होईना पण तिथं हीनत्व आणतेत म्हणजे आणतेत. तसं बाकीच्यांचा अर्थ चुकला असं त्यांना म्हणावेच लागेल एकाचा बरोबर म्हणल्यावर, कारण सगळ्यांचे मत बरोबर नाहीत. किंवा सर्वांचाच अर्थ चुकला असा तरी निश्चय करावा लागेल त्याला. पण अशा निश्चयापासून विचार करणारास फल काहीच मिळत नाही. असा निश्चय करणाऱ्याला काय फळ मिळणार आहे? काहीच फळ मिळत नाही, काही प्राप्त होणार नाही. बरं, आणखी कोणी एखाद्याने बरोबर म्हणून व्याससूत्रांचा निराळाचा अर्थ केला, व्याससूत्रांचा एखाद्यानं वेगळा अर्थ केला, तर तो बरोबर आहेच असे कशावरून? त्याचा तरी कशावरून म्हणायचा हा बरोबर अर्थ आहे म्हणून? पूर्वी अनेकांनी व्याससूत्राचा अर्थ केलेला आहे. अगोदर व्याससूत्रांचे अर्थ बऱ्याच जणांना केलेले आहेत, त्यातच हा एक नवीन अर्थ करणारा म्हणावा लागेल. दुसरं काय काय निष्पन्न काय झालं त्याच्यात? पहिले काय होते आणि हे एक झाला. मग व्याख्यान करणाऱ्यांची संख्या वाढण्यापेक्षा जास्त फल ते काय होणार? जास्त दुसरं काय फल होणार नाही. फक्त व्याख्यान करणाऱ्यांचं काय झालं? संख्या वाढली. मग तो शंकाकार म्हणतो, अहो आता आम्ही असे विचारतो की आम्हाला आणखी एक विचारायचंय की त्रयस्थ मोक्षार्थी पुरुषास कोणत्या मताचा स्वीकार करणे श्रेयस्कर आहे? कोणाचं मत मानाव? कारण शंकराचार्यांचं मत आहे, रामानुजाचार्यांचं मत आहे, बाकीचे बरेच शास्त्र कर्ते आहेत, काही योग कर्ते आहेत, योग सांगणारे आहेत. मग कोणाचं मानाव? कोणत्यात चांगलं राहील? कोणतं बरं पडन? सोयीस्कर कोणतं राहील? फायद्याचं कोणतंय ते सांगा आम्हाला. त्यावर उत्तर ग्रंथकार म्हणतात, श्रुतीवरून म्हणजेच वेदावरून
आणि व्याससूत्रावरून भगवान व्यासाने लिहिलेल्या व्याससूत्रावरून सिद्ध झालेले शंकराचार्यांचे अद्वैत मतच. आता अद्वैत मत शंकराचार्यांनी सांगितलं, हे कशाहून सांगितलंय? श्रुतीवरून आणि ब्रह्मसूत्रावरून. त्यांच्यातलंच घेऊन भगवान व्यासांनी त्याच्यावर भाष्य केलं आहे आणि त्याच्यात अद्वैत तत्वज्ञान सांगितलं आहे. मग ते न घ्यायला काय झालं? श्रुतीवरून आणि व्याससूत्रावरून सिद्ध झालेले शंकराचार्यांचे अद्वैत मतच स्वीकारणे मोक्षार्थीस श्रेयस्कर आहे. मोक्षार्थीस, ज्याला मोक्ष प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे ना, त्यानं शंकराचार्यांचंच मत घ्यायला पाहिजे. कारण त्यात कर्म, उपासना आणि जीवब्रह्म ऐक्य ज्ञान सांगितलेलं आहे. नुसतं ब्रह्मज्ञानच नाही सांगितलेलं, कर्म, उपासना हे पण सांगितलेलं आहे. आणि जीवब्रह्म ऐक्य ज्ञान तर सांगितलंच आहे. या सर्वांचे प्रतिपादन करून त्यांनी अधिकार भेदाने साधनाचा अवलंबन करण्याविषयी त्यांनी सुचवलेले आहे. त्यांनी सत्कर्म, उपासना करून ज्ञानामध्ये प्रवृत्त व्हा म्हणून सांगितलेलं आहे. कारण अधिकार भेदाने, अधिकार तैसा करू उपदेश जे म्हटलेत का, ते इथं लागत. कारण जसा अधिकार असेल तसं त्याला त्या ठिकाणी फल मिळेल. अधिकार नसेल तर कर्म करा म्हणून सांगणारे आहेत तिथं वाक्य आहे की नाही. कसं कर्म करायचं तेही सांगितलं आहे. उपासना कशा करायच्या तेही सांगितलं आहे. आणि उपासनेला फलही सांगितलं आहे. आणि नंतर ज्ञानही सांगितलं आहे. कशाचं ज्ञान सांगितलंय तेही आहे का नाही. आणि त्या ज्ञानाला फल काय आहे तेही आहे. म्हणजेच आद्य शंकराचार्यांच्या मतामध्ये सगळंच आहे, त्याच्यामध्ये सगळंच आहे. म्हणून साधकाने तिथंच जावं, शंकराचार्यांचंच मत घ्यावं. हे म्हणलं तर कोणाचं घ्यावं, तर शंकराचार्याचं घ्यावं असं सांगितलं. या सर्वांचे प्रतिपादन करून अधिकार भेदाने साधनाचा अवलंब करण्याविषयी त्यांनी सुचवलेले आहे. तो म्हणतो, अहो जे लोक, पुन्हा असं सांगितलं, पुन्हा शंका होती त्याला, अहो रामानुजादी आचार्यांच्या मताप्रमाणे विशिष्ट रीतीने तिलक मुद्रादी धारण करून ईश्वर उपासना करीत आहेत. आता समाजात तर समाज रामानुजाचार्यांचे संप्रदायात जाऊन ते कपाळाला टिळा लावतात, मुद्रा, तिलक मुद्रा लावून, मोठा गंध, तिलक मुद्रा म्हणजे मोठा गंध. रामानुजादी आचार्यांच्या मताप्रमाणे विशिष्ट रीतीने, विशिष्ट एक प्रकारच्या रीतीने तिलक मुद्रादी धारण करून त्यांच्या संप्रदायामध्ये जसं सांगितलंय, माळ घालावी लागते, टिळा लावावा लागतो, पांढरे कपडेच घालावे लागतात, धोतर घालावा लागतो. म्हणजे ह्या नियमानं ते तर करायलेत ना, ईश्वर उपासना करीत आहेत ना ते. कोण्या आचार्याच्या सोबत राहून, रामानुजाचार्यांच्या. त्यांना काही फल मिळणार नाही असे आपले मत आहे का? तुमचं मत त्यांच्याबद्दल, ते जे करायला लागले तर टिळा लावतात, पोत्या ऐकतात, भजन करतात, हे करतात, त्यांना काहीच फल नाही का तुमच्या मतानं?
असे आपले मत काय त्यांच्या फलाविषयी. त्यांना काही फल मिळणार नाही असं आपलं मत आहे काय. म्हणजे तुमचं मत त्या संप्रदायाविषयी त्याच्यात काही अर्थ नाही असं तुमचं मत आहे का. म्हणजे त्यांना काही मिळत नाही म्हणजे फुकटच करायले तर हे भ्रांतीमध्ये असं तुम्हाला वाटतंय का. म्हणजे यावर तुमचे मत काय आहे. ते सुरुवातीला म्हणतात उत्तर देताना नाही. आता नाही हे उत्तर कसं आहे, कशाचं आहे नाही हे उत्तर. हा, त्यांना काही फल मिळणार नाही असे आपले मत आहे काय, तर ते म्हणले नाही. सुरुवातीला त्याचं उत्तर दिलंय त्यानं नाही म्हणून. मग नाही काय मिळतंय. हा, त्याच त्यांना फळ मिळत नाही असं नाही, त्यांना फल मिळणार. त्यांना फल मिळणार नाही असे आमचे मुळीच मत नाही. त्यानं जसं विचारलंय का तसंच त्याला उत्तर दिलंय. त्यांना फल मिळणार नाही असे आमचे मत नाही. फार तर काय, वैदिक धर्म बाह्य लोकासही ईश्वर भावनेने केलेल्या उपासनेचे वाईट फल केव्हाही मिळणार नाही. तुम्ही तर रामानुजादी आचार्य सारख्यांच्या संप्रदायातल्या लोकांविषयी सांगायला अहो कोण्या संप्रदायात बी नसू देते तरी फळ मिळतच. अहो सद्भावनेने केलेलं कर्माला फळ आहेच आणि असद भावनेने केलेल्या कर्माला फळ तरी पण आहेच, आहे का नाही. पण फल म्हणजे आता याच्यामध्ये दोन विग्रह करावे लागतील, एक वाईट फल आणि एक चांगलं फल, आहे का नाही. असद भावनेने केलं तर वाईट फळ मिळेल आणि सद्भावनेनं केलं तर मग तो संप्रदाय असो की नसो. अशाच भावनेनं तुकाराम महाराज म्हणतात त्याच्या गळा माळा असो नसो, वाचे चारा साळ. आणखी काय, वाचेचा त्याच्या गळा माळा असो नसो. हे तुकाराम महाराज अभंगामध्ये प्रमाणे वैदिक धर्म बाह्य लोकासही ईश्वर भावनेने केलेल्या उपासनेचे वाईट फल केव्हाही मिळत नाही. संवादी भ्रमाने केलेल्या ईश्वर उपासनेने त्यावर ईश्वर अनुग्रह होईल. ईश्वराचा अनुग्रह त्याला होणार. कारण संवादी भ्रमानानं जर केलं असेल तर, संवादी भ्रमानं जर आणि विसंवादीने केला असेल तर ईश्वराचा अनुग्रह व्हायचा नाही पण त्याला वाईट फल मिळेल. आणि चांगलं जर संवादी भ्रमानं केला असेल तर त्याला ईश्वराचा अनुग्रह होईल आणि अनुग्रहाने त्यास काय होईल, अद्वैत ज्ञान प्राप्तीची बलवत्तर इच्छा होईल. ज्ञान होणार नाही पण ज्ञानाची इच्छा तर होईल ना. त्याला इच्छा होणार. इच्छा उत्पन्न होऊन ब्रह्मनिष्ठ आचार्याद्वारा अद्वैत ज्ञान प्राप्तीने ते कृतार्थही होतील. इच्छा झाल्याच्या नंतर तो इच्छा पूर्तीसाठी तळमळ करणारच की. मग ईश्वराची कृपा त्याच्याजवळ होणारच ना त्याला. आणि मग त्याला सद्गुरू प्राप्त करून तो ईश्वर देणारच. सद्गुरू प्राप्त झाला की तर तो मसी महावाक्याचा उपदेश झाला की त्याला त्याचं कामच होतं. त्याला जे इच्छिले पावलं तुका म्हणे धन्य झालो, आहे का नाही. पण तशी इच्छा व्हायला पाहिजे का नाही. म्हणून तो कृतार्थही होईल.
पण शंककार पुन्हा म्हणतो, अहो असे जर आपले मत आहे, असं जर तुमचं मत आहे, तर मग शंकराचार्यांच्या मताचेच अनुकरण करावे असे सांगण्याचा आग्रह का? त्यांच्या संप्रदायात नाही गेलं तरी जमत नाही का? जर ईश्वर भावनेनं जर कर्म केले तर ईश्वरच त्याला फळ देणार आहे. मग कोण्या संप्रदायात शिरायची काय गरज आहे? नाही पंढरपूरला जायचंय, नाही जायचंय पंढरपूरला, मग कोण्या दिंडीतच जावं लागतंय का? असं स्वतंत्र जायला जमत नाही का? तो असा म्हणायला आहे. आता कसं सांगणाऱ्यांना सांगाव कसं? दिंडीतच जावं लागतं का स्वतंत्र गेलं तरी चालतो? तो म्हणतो शंकराचार्यांच्याच मतानुप्रमाणे जाणं हेच काय बंधनकारक थोडंच आहे, स्वमतानंही जाता येतं. मग तुम्ही ते आग्रह करून का सांगता? आता विचारलं होतं त्यानं कोणाच्या मतानुसार करावा परमार्थ, आणि त्यावेळेस सांगितलंय आद्य शंकराचार्यांच्या मतानुसार करावा. आणि आता काय म्हणतंय? मग आधी कशाला विचारलं होतं ते? पण सगळ्याच्या शंका आहेत ना अशा, सगळ्याला सगळ्या शंका नाहीत, सगळ्याला नाहीत शंका, पण सगळ्याला अशा शंका आहेत ना. कोणाला कशी, कोणाला कशी, प्रत्येकाला वेगवेगळी शंका. मग यायला सगळ्याच बघावं लागतंय. मग इथं म्हणतात शंकराचार्यांच्याच मताचेच अनुकरण करावे असे सांगण्याचा आग्रह तुम्ही का करता? हे उत्तर देताना म्हणतात हेतू असा आहे, आमचा हेतू काय आहे ते सांगण्याचं की आचार्यांच्याच तुम्ही संप्रदायात जाऊन आत्मप्राप्ती करून घ्या असं आम्ही का सांगतो? सर्व द्वैत प्रतिपादक आचार्यांच्या मतात, द्वैत मत प्रतिपादक आचार्यांच्या मतात उपासनाच मोक्षाचे साक्षात फल सांगतात. उपासनाच सांगतात ते. उपासनेच्या पुढे उपासनेनेच मोक्ष होतात म्हणून सांगतात ते. पण शंकराचार्यांच्या मतामध्ये ज्ञानाने मोक्ष सांगितला आहे आणि त्यानं अंतकरण शुद्धी सांगितली. मग त्यांच्या मतामध्ये उपासनाच सांगितली आणि तितक्यावरच मोक्ष सांगितलाय. मग तो मोक्ष कसा सांगितलाय? मरून सांगितलाय. मेल्याच्या नंतर ईश्वर त्याला अनुग्रह मोक्ष फल प्राप्ती करून देतो. अहो तो करून देतो म्हणजे त्याची या जन्मामध्ये अंतकरण शुद्धी झाली आणि पुन्हा सद्गुरूची भेट घालून देतो. पुन्हा जन्म घ्यावा लागायलाय का नाही? आणि मग आता उपासना करून मोक्ष प्राप्त आता करून घेता येत नाही का? आणि मग दुसऱ्या जन्मामध्ये जर संचित जर समजा वाकडं तिकडं असलं तर त्याचा जन्म ते फेडल्याशिवाय कोण्या जन्माला जावं लागन काय सांगता येते का? कोणचं पान निघन तर. म्हणून आता आलोच ना मनुष्य जन्मामध्ये, तर मग याच जन्मामध्ये आद्य शंकराचार्यांच्या मताला लागा आणि मोक्ष जिवंत आहे तवर करून घ्या की. देखत नातुरणाची लेकरायचे लग्न देखत हो असे वाटायले तर आहे का नाही? बरं ते तिथं किती आसक्ती. मग मोक्षाची आसक्ती असून का देखत व्हावा म्हणून मोक्ष? आता हे तर मोक्ष आहे की हो, अनंत जन्मीचं दुःख निवारण करणारा. मग ते देखत होऊन होय माघारी होत असतंय. मोक्ष होतय का नाही हे तरी कसं सांगावं माघारी? मेल्याच्या माघारी खालतं का वरत म्हणते. मेल्याच्या माघारी खालतं का वरत म्हणजे खालतं बी नाही वरत बी नाही. मेल्याच्या माघारी पुन्हा सगळं सारखंच.
म्हणजे काही सांगा येत नाही पुन्हा. मग मोक्ष देखत करावा, उधार घ्यावा का नगदी? नक्की. हा, मोक्ष नगदी परवडतय, उधार आणि त्याला किंमतही नाही. उधार मोक्षाला किंमतही नाही, म्हणून नगदी फळाला किंमत असते, हे का नाही? तसं हेतू असा आहे की सर्व द्वैत प्रतिपादक आचार्यांच्या मतात उपासकाच्या उपासनाच मोक्षाचे साक्षात साधन आहे. त्यावरून उपासनेचे फल मोक्ष हे उपासकाच्या देहपातानंतर त्यास प्राप्त होणार मोक्ष. देहपातानंतर म्हणजे त्याचा मोक्ष आद्रष्ट आहे. देहपातानंतर म्हणजेच कशात गेला मग ते? आद्रष्टात गेला, है का नाही? आद्रष्टात गेला म्हणजे मग आद्रष्टात ते मोक्षाच्या अगोदरचे काय आद्रष्ट कर्म असले तर तेही भोगावत लागते ना. म्हणून आद्रष्टात मोक्ष सांगते पूर्वमीमांसा. आणि शंकराचार्यांच्या मतात विचाराच्या मार्गाने महावाक्यापासून अद्वैत आत्मबोध झाला तर देहपातापूर्वीच मोक्ष प्राप्ती, मरायच्या आधीच मोक्ष. आणि त्याला म्हणतात प्रत्यक्ष मोक्ष. प्रत्यक्ष अपरोक्ष. मोक्ष प्राप्ती प्रत्यक्ष आहे. म्हणून मोक्ष दृष्ट फल आहे. मोक्ष दृष्ट फल आहे. दृष्ट फल, दुष्ट नाही बर का. दृष्ट म्हणजे प्रत्यक्ष. देहपातापूर्वीच मोक्ष प्राप्ती प्रत्यक्ष आहे. देहपातापूर्वीच मोक्ष प्राप्ती प्रत्यक्ष आहे. म्हणून मोक्ष दृष्ट फल आहे. हा त्यात विशेष आहे. त्यात म्हणजे कशात? आद्य शंकराचार्यांच्या मतात हा विशेष आहे. हे त्याचं नवल आहे त्याच्यात, हे दृष्ट फल देण्याचं. याकरता शंकराचार्यांचे मत श्रेष्ठ आहे. म्हणून तुम्हाला सांगायलो की त्या मतात जाऊन, संप्रदायात जाऊन काय करा? मोक्ष फल प्राप्त करून घ्या. म्हणून मोक्षार्थी पुरुषाने काय करावे? अद्वैत मताचे अनुकरण करावे. अद्वैत मताचंच काय करावं? अनुकरण करावे. असे आमचे प्रामाणिक मत आहे. आम्ही प्रामाणिकपणानं सांगतो. हा प्रामाणिकपणा याच्या इतका कोणताच दुसरीकडे नाही. हे एवढा प्रामाणिकपणा आहे की हे प्रामाणिकपणा जर मानून आपण जर या संप्रदायाशी प्राप्त झालो तर नक्कीच आपण केलेला प्रयत्न कधीच वाया जाणार नाही. तिसरी आणखी काही विचार सांगतात. या तरंगात मायाबद्दलचा विचार केलेला आहे. मायाबद्दलचा विचार बराच केला आहे. बरेच लोक, पुष्कळ लोक माया ही ईश्वराने उत्पन्न केली आहे. माया ही ईश्वरानं उत्पन्न केलेली आहे असं मानतात. आपण कसे मानतात? इथं म्हणतात अनेक लोक माया ही ईश्वरानं उत्पन्न केली असे मानतात. तुम्हाला कसं सांगितलंय याच्या आधी? ईश्वराची उपाधी.
आणि इथं काय म्हणाले? मूळ म्हणून सांगितले. माया ईश्वरानंच उत्पन्न केली म्हणून सांगायले. आणि तुम्ही बी तसंच म्हणायलात ना, ईश्वरानंच केली म्हणायलात ना माया. हा भाऊराय बर का हे म्हणतात अनेक लोक ईश्वरापासून माया उत्पन्न, म्हणजे ईश्वरानंच उत्पन्न केली माया. मायेनंच खरं ईश्वर. हा हा ईश्वराची उत्पत्ती कोणापासून आहे? आहे का नाही? पण अनेक लोक काय म्हणते तो ईश्वरानं माया. आपल्याला बी तसं बी उली उली वाटू लागलं का नाही? उली उली का व्हायला? मग ही ईश्वराने उत्पन्न केलेली आहे ही माया असे सांगतात, पण ते बरोबर नाही. ईश्वरानं उत्पन्न केलेली नाही, कारण शुद्ध ब्रह्म अद्वितीय आहे. शुद्ध ब्रह्म कसं आहे? अद्वितीय आहे, असे श्रुतीने प्रतिपादन केलेलं आहे, असं श्रुतीनं सांगितलेलं आहे. तरी एवढा मोठा द्वैत व्यवहार प्रत्यक्ष प्रतीतीला आलाय. एवढं जगत द्वैतामध्ये असणारं जगत, एवढा मोठा हा व्यवहार प्रतीतीला आलाय. प्रत्यक्ष पुन्हा प्रत्यक्ष प्रतीतीला यायला ना, मग परमात्मा अद्वितीय कसा असेल? एवढा मोठं जगत दिसायला लागले आणि परमात्मा कसा आहे म्हणत? अद्वितीय, एकरूप आहे, अखंड आहे, एक रस आहे, भेद रहित आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. आणि एवढं मोठं हे जग दिसायले, हे काय? भेद तर प्रत्यक्ष आहे की हो. आणि तुम्ही म्हणतात की देव कसा आहे? परमात्मा. मग याची काय वाट? प्रत्यक्ष दिसणारा हा भेद द्वैत व्यवहार प्रत्यक्ष प्रतीतीत होत असता परमात्मा अद्वितीय कसा असेल अशी शंका येतेच. त्या जगत उत्पत्तीच्या संगती करता, या द्वैताच्या संगती करता एक अनिर्वचनीय अनादी अंतवती अशी माया मानावी लागली. कशी मानावी लागली? अंतवती, अनिर्वचनीय, अनादी, अंतवती. अनादी नुसतं अनादी नाही, अनादी पण अंतवती आहे का नाही? आणि तो अनादी आहे आणि कसा आहे? अनंत आहे का नाही? मग त्याचं स्वरूप अनंत आहे, हिचं अंतवान आहे का नाही? अंतवान आणि अनंतात लय बकळ फरक आहे बर का. माया मानावी लागली. कशी लागली मानावी ती? अंतवती आणि अनादी, पण अनिर्वचनीय आहे ती. तिच्याबद्दल ते खऱ्या खोट्याच्या निराळी आहे, अनिर्वचनीय आहे. वास्तविक माया ही कशी आहे? निस्तत्व आहे. निस्तत्व. निस्तत्व म्हणजे नाहीच. वास्तविक पाहता ते तत्व, कारण नि घातलंय आधी, ते नाहीच. आणि नाही ते दिसायले ती माया. नाही ते दिसायलंय आणि ती माया आहे. म्हणजेच आहे ते दिसत नाही, नाही ते दिसत आहे का नाही? त्याचं नाव माया. मग अनादी अंतवती अशी माया मानावी लागली. वास्तविक माया ही निस्तत्व पदार्थ आहे, पण ती मानली म्हणजे ब्रह्माची
अद्वितीत्व न बिघडता जगत प्रतीतीची नीट व्यवस्था लागते. ती जर अद्वित म्हणजेच अखंड एकरूप असणारं जे ब्रह्मचं स्वरूप आहे ते न बिघडता काय धक्का बसत नाही ब्रह्माला, अशी ती जर मानली तर कशी निष्ठत्व, अनिर्वचनीय, अंतवान, अनादी मानायचं तर माना पण अंतवान आहे का नाही. म्हणून ब्रह्मज्ञानोत्तर ही नष्टही होते. हिचं स्वरूप कसं आहे, ब्रह्मज्ञानानं नष्टही होते. असे पहा की बीजगणितात उदाहरण सोडविण्याकरता ज्याप्रमाणे क्ष असा एक पदार्थ मानून यक्ष म्हणजे इथं मराठीत क्ष केलंय मानून चट दिशी उदाहरण सोडवितात. काहीतरी एक आहे की नाही. हे बीजगणितामध्ये सगळा तिचाच व्यवहार आहे. एक्स वाय आणि झेड. मग ते जसं सूत्रावर चालतं ते फक्त त्याचं अस्तित्व मानावं लागतंय. वास्तविक पाहता ते काहीच खरं नसतंय, उग मानायला धरावं लागतंय आणि पुन्हा उत्तर आलं की त्याचा काही संबंध बी नसतंय. तस अहो जर एखाद्यानं 10 रुपये मागितले एखाद्याला आणि दुसरा म्हणला 10 काय मागतोस, हिंग धर तुला 50 आणि हातात 10 द्यायचे, हातावर 10 द्यायचे. 10 काय मागतोस, धर धर 50. हा म्हणतो 50 आणि देतो. मग त्या बोलण्याला काय अर्थ आहे का. हा व्यवहार मागितला तितकाच व्हालाय, म्हणजे त्या बोलण्याला काही किंमत नसते. तसं इथं उदाहरणामध्ये घेतलेलं एक्स किंवा वाय ह्याला काही किंमत नसते. शून्याला किंमत आहे का काही, शून्याला किंमत नाही. पण ते किंमत वाढवित का नाही, पण त्याची वाढवित का दुसऱ्याची, तस शेवटी त्या क्षयाचाही त्याग करतात. त्याचप्रमाणे मायेची स्थिती आहे. माया स्वतः निस्तत्व असली तरी सत्तत्व परमात्म्याच्या आश्रयावर मानली म्हणजे ती परमात्म्याच्या ठिकाणी अनंतत्व दाखविते. ती परमात्म्याच्या आश्रित मानली की ते अनंतत्व दाखवित असते. कोणाचे, परमात्म्याचे. आश्रयावर मानली म्हणजे ती परमात्म्याच्या ठिकाणी अनंतत्व दाखविते. व्यास दृष्टांत देतात. एवढा दृष्टांत घेऊ. शून्यात स्वतःच्या स्वरूपाने काहीच किंमत नाही. शून्याला स्वतःकडून काही किंमत नाही. हे सर्वांस माहीत असले तरी एकाच्या आश्रयावर ते ठेवले, एकाच्या पुढी शून्य ठेवले तर ते एकाचेच 10 करून दाखविते. ते शून्य काय करतं, एकाच 10 करून दाखविते. याचा अनुभव सर्वाला आहे, हे सगळ्याला माहित आहे. त्याचप्रमाणे माया ही परमात्म्याच्या आश्रयावर मानली म्हणजे अचिंत्य द्वैत प्रतीती होते एवढेच. त्याच्या आश्रयावर मानली म्हणजे ही जगत प्रतीतीला येते एवढेच. वास्तविक पाहता होणे जाणे काय नाही, प्रतीती येते.
तसं एकावर जर शून्य दिलं तर ते 10 दाखविते. दाखविण्यापुरतीच त्या ठिकाणी सत्ता आहे, पण त्याची किंमत राहत नाही कोणा. ती द्वैत प्रतीती सत्य नसते. ते दिसायला ते सत्य नसतं. मग जर एकावर शून्य दिलं आपण त्याला 10 म्हणतो, पण वेदांत सरणीतून जर बघितलं तर ते 10 नाहीत. हा काय आहे मग ते? एकन शून्य आहे. हा तुम्ही 10 म्हणायला तशी कल्पना केली, तुम्ही त्याला 10 ठरविलंय. हा ते 10 नाहीत. तुमचा व्यवहार तसा करायचा आहे तुम्हाला, म्हणून तुम्ही तसं करून ठेवलंय. तुमचे नाव तुम्हाला नावच नाहीत. व्यवहार करण्यामुळे हे नाव ठेवलेत. हे का नाव आहेत का तुमचे? हा आपल्याला नाव कुठं असतेत का आपल्याला? हा म्हणून हे ठुलेले नाव आहेत ना, जन्माल्यावर ठुलेले आपले देखत ठुलेत ना. बरं आपण बी ठेवतोत ना, आपण बी दुसऱ्याचे ठेवतो, आपलं बी दुसऱ्यानं ठुलंय. हे ठुलेले नाव आहेत. वास्तविक आपलं खरं नाव आहे का? पण ते कसं चिटकलंय. तसं एकाला ते शून्य चिटकलं की ते 10 ते खरंच वाटते ते 10 आहेत, पण ते व्यवहारापुरते येत. माया हा पदार्थच मूळ खरा नाही. मग तिचे कार्य जी द्वैत प्रतीती ती खरी कुठून असणार? मुळात मायाच खरी नाही. अंतवान सांगितली, अनिर्वचनीय सांगितली, मिथ्या सांगितली. आणि मग तिचा व्यवहार कुठला खरा आला? तीच खरी नाही. तर दुसऱ्या काही लोकांचे असे म्हणणे आहे की मायावाद शंकराचार्यांनी आपल्या पदार्थाचा सांगितलाय. आता काय कोण काय म्हणेल काय सांगता येत नाही. त्यांनी त्यांच्या पदार्थाचा सांगितलाय म्हणे. आता त्याचे पदार्थ कशाला सांगतील? ते त्याच्यात काय त्याला मिळवायचे पदार्थ सांगण्यात? शंकराचार्यांनी आपल्या पदार्थाचा काढलेला आहे. श्रुतीत किंवा सूत्रात माया असा शब्द सुद्धा नाही. आता हे मनानच जोडणे. श्रुतीत म्हणजे वेदामध्ये माया हा शब्द सुद्धा नाही म्हणते. तर असे म्हणणे म्हणजे श्रुती सूत्राविषयी आपले अज्ञान व्यक्त करणे आहे. पण खरा विचार जर केला तर असं म्हणणं म्हणजे मग जर एखादा नवरा म्हणू लागला की माझ्या बायकोच्या गळ्यात डोरलत नाही, एखादा नवरा म्हणू लागला, तर याचा अर्थ हे बायकोला नांदवितच नाही. काय समजायचा अर्थ? तो काय म्हणायलाय? बायकोच्या गळ्यात डोरलत नाही. याचा अर्थ यानं बायको सोडून दिली. म्हणजे हे बायको बघायलाय का? बघितली का बायको? त्यानं बघितल्यावर दिसेल ना. ज्या अर्थी लग्न झालंय त्या अर्थी ती बाई डोरलं कसं सोडीन? आणि हा काय म्हणतो? ते नाही म्हणायला त्या अर्थी हे बायकोला पाहतच नाही, है का नाही? तसं मायावाद हा आद्य शंकराचार्यांनी त्यांच्या खिशातला सांगितलाय असं म्हणणं म्हणजेच हा यानं श्रुतीचं शास्त्राचं पठन केलेलं नाही. याला माहीतच नाही. शास्त्रवाद माहीत नाही, शास्त्र माहीत नाही, श्रुती शास्त्राकडे तो गेलाच नाही. आणि उगीच म्हणतो की हे आचार्यांनी स्वतःच्या मनाचं सांगितलं आहे. असं बोलणं म्हणजे काय आहे? स्वतःचं अज्ञान प्रगट करणे, हे का नाही? मग तो म्हणतो माझ्या पत्नीच्या गळ्यात डोरलं नाही, हे म्हणणं अज्ञान प्रगट करणे. कारण त्याच्या बोलण्यात तो म्हणतोय तू माझी पत्नी आहे, ती माझी बायको आहे म्हणतय, म्हणायलाय ना. आणि डोरलं नाही म्हणजे अज्ञान प्रगट करणे.
याचं नाव आपलं. अज्ञान प्रगट करणे. देवळात देव नाही, हे अज्ञान प्रगट करणे. कसं? हा दर्शनाला जातच नाही, ते अज्ञानी आहे. कारण माया तू प्रकृती विद्यान मायिनम तू महेश्वरम असं संस्कृत मध्ये सूत्र श्रुतीमध्ये लिहिलेलं आहे. या ठिकाणी त्या श्रुतीमधले काय वाक्य सांगितलेले आहेत, मराठीमधूनच आहेत. जीवेशे वा भाषेन करोती माया स्वयमेव भवती. या श्रुतीत माया शब्द स्पष्ट असून श्री शंकराचार्यांनी या सूत्रावरील भाष्यात मायाचा स्पष्ट अर्थ केलेला आहे. शिवाय अध्याय 3 परिच्छेद 2 यातील माया मात्र तू या सूत्रावरून व्यासांनी मायाचा स्वीकार केल्याचे स्पष्ट आहे. श्रुती स्मृतीच्या प्रमाणावरून मायावाद वैदिक आहे, शंकराचार्यांच्या पदार्थ नाही हे कबूल करावे लागेल. मायावाद हा शंकराचार्यांचा नसून अगोदरचाच श्रुतीमध्ये वेदामध्ये लिहून ठेवलेला आहे आणि त्याचं या ठिकाणी त्या ओव्या सुद्धा दिलेल्या आहेत. नाही कशावरून अभ्यासच करायचा नाही आणि शंका करायच्या. आता आपल्याला बी शंका करणारे असतात, शंका करतात शास्त्रातल्या, पण ते शास्त्र पाहतच नाहीत आणि शास्त्राच्या विरोधी शंका करतात. मग शंकराचार्यांनी मायावाद हा सांगितलाय, हा त्यांच्या पदार्थ नसून अगोदरच कोणी भगवान व्यासांनी सांगितलाय आणि व्यासांनी त्यांच्या सूत्रात सुद्धा सांगितलाय, ब्रह्मसूत्रातही. आणि त्यांनी हे वेदाचं दर्पण करूनच त्याच्यावरून मायावाद काढलेला आहे. म्हणजेच मायावाद पूर्वीचाच आहे. कोणाला अशी शंका येईल म्हणून ती शंका घेतली, मायावाद हा आद्य शंकराचार्यांनीच काढला काय म्हणून. पण मायावाद हा पूर्वीचाच आहे मनानं कसं काय निघण. म्हणून आणखी एक शेवटची एक थोडीफार शंका आहे, ती आता होत नाही, उद्या घेऊ. आणि हा तरंग उद्याच्या याच्यात संपतो. होय, रहस्य संपायले. आणि परवा दिवशीपासून मग आपल्याला 6वा तरंग चालू करता येईल. तोपर्यंत थांबू. कुंडली कवर दे.